आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण धनत्रयोदशी दिवशी करायचा एक धण्यांचा उपाय बघणार आहोत। लक्षात घ्या, वर्षातून हा तुम्हाला एकदाच उपाय करता येणार आहे आणि तो दिवस म्हणजे धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस। तर यंदा 2024 मध्ये 29 ऑक्टोबरला मंगळवारी धनतेरस आलेली आहे। तर आपल्याला धनतेरस दिवशी हा धण्यांचा उपाय करायचा आहे। लक्षात घ्या, हा जर उपाय तुम्ही धनतेरस दिवशी केला तर तुम्हाला वर्षभर नक्कीच कुठलाच आर्थिक प्रॉब्लेम राहणार नाही, कुठलाच आर्थिक प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरभराट, सुख, समृद्धी, शांती ही तर राहीलच, पण कुठेच तुम्हाला पैशांचा लॉस होणार नाही आणि नवनवीन तुम्हाला अर्थार्जनाचे जे मार्ग आहेत ते मिळतील। किंवा मग जो तुम्हाला मोबदला तुमच्या कामाचा कमी मिळायचा तर तो तुम्हाला जास्त मिळू लागेल आणि तुमची आर्थिक भरभराट नक्कीच यावर्षी जास्त होईल। नक्कीच तुम्ही धनत्रयोदशी दिवशी हा उपाय करायला विसरायचं नाही आहे। आता बघा, हा धण्यांचा उपाय नक्की करायचा कधी, तर जेव्हा आपण धनतेरस दिवशी लक्ष्मीचं पूजन करणार आहोत किंवा जेव्हा आपण पूजन करणार आहोत धनतेरसचं, तर त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्याच्या आधी नाही। म्हणजेच संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत धनतेरस दिवशी हा उपाय करायचा आहे। तर आता लगेच बघूया हा उपाय कसा करायचा आहे आणि कोणी करायचा आहे। तर बघा, जी कमवती व्यक्ती आहे तर तिच्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत। जी कमवती व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये, तर तिचं इन्कम वाढावं, त्याचबरोबर अर्थार्जन वाढावं, जे काही प्रॉब्लेम त्या व्यक्तीला येत आहेत पैसे कमावण्यामध्ये तर ते दूर व्हावेत, यासाठी आपल्याला हा उपाय असा करायचा आहे। तर बघूया कसा करायचा। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, तर आता काय करायचं आहे, धनत्रयोदशी दिवशी पूजन झाल्यानंतर एक ताट तयार करून घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे, त्याचबरोबर तांदूळ घ्यायचे आहेत, साखर, गोड पदार्थ घ्यायचा आहे एखादा, आणि त्याचबरोबर धणे देखील घ्यायचे आहेत। आणि समजा आता तुमचे मिस्टर कमवत आहेत घरामध्ये, तर काय करायचं, त्यांचं औक्षण करायचं आपल्याला पूजन झाल्यानंतर। आणि पूजन झालं त्यांचं, तिलक लावला, त्यावरती अक्षता लावल्या, त्यानंतर ओवाळून घ्यायचं आहे, औक्षण करायचं आहे। तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मुलांचं, पतीचं औक्षण करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने तुमच्या पतीचं औक्षण झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये तुम्हाला मूठभर काय करायचे आहेत, धणे घ्यायचे आहेत। बघा, धणे घेत असताना ते चांगले असावेत, किडलेले धणे किंवा खराब झालेले धणे घेऊ नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशी दिवशी नवीन धणे आणायचे आहेत। कितीही तुमच्या घरामध्ये धणे आधीचे असू द्यात, पण नवीन धणे त्या दिवशी तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि तेच आपल्याला पूजनासाठी पण आणि हा उपाय करण्यासाठी पण वापरायचे आहेत। तर हातामध्ये मूठभर धणे घ्यायचे आहेत। आणि जी कमावती व्यक्ती आहे, आता समजा तुमचे पतीच कमावते असणार, तर तुमच्या पतीच्या डोक्यावरून ते तुम्हाला 7 वेळा फिरवायचे आहेत, म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचे आहेत। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला, म्हणजे सरळ असे गोल तुम्हाला फिरवायचे आहेत हे धणे। आणि हे फिरवत असताना ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असं तुम्हाला बरोबर 7 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर 7 वेळा अशा पद्धतीने डोक्यावरून हे धणे फिरवल्यानंतर त्यामधले 7 धणे तुम्हाला बाजूला काढायचे आहेत। म्हणजे 7 धणे जे आहेत ते मोजून तुम्ही बाजूला काढायचे। ते एखाद्या पणतीमध्ये, मातीच्या पणतीमध्ये किंवा मग चांदीच्या वाटीमध्ये किंवा मग स्टीलच्या वाटीमध्ये ते ठेवायचे आहेत। आणि त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकून हे जी वाटी आहे ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे।
आणि वाटी तिजोरीमध्ये ठेवण्याच्या आधी उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला 11 वेळा ओम महालक्ष्मी नमः असा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये भरभराट येऊ दे आणि तू नेहमी माझ्या घरामध्ये वास कर असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि ती वाटी तुमची जी मुख्य तिजोरी आहे तिथे ठेवायची आहे। आता बघा एकत्र कुटुंब असेल आणि प्रत्येकजण कमवता असेल तर काय करायचं, तुम्ही सेपरेट हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही जिथे तुमचं धन ठेवता पैसे ठेवता तिथे प्रत्येकाने ज्याची त्याची वाटी ठेवली तरीही चालू शकेल। आता तुम्हाला काय करायचं आहे तर वर्षभर तुम्हाला शुक्रवारी किंवा मग महत्त्वाच्या दिवशी पौर्णिमेला या धन्यांची पूजा करायची आहे, म्हणजे तिथेच तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे। आता बघा हे झाले आपण तिजोरीमध्ये ठेवले हे धणे। आता दुसऱ्या ठिकाणी कुठे ठेवायचे आहेत ते बघूया। तर याच्यातले पुन्हा काय करायचे आहेत, तुम्हाला 7 धणे घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, पुन्हा आपल्याला काय करायचे आहे 7 धणे घ्यायचे आहेत आणि एका पणतीमध्ये घ्या तुम्ही किंवा स्टीलच्या डिशमध्ये घ्या, वाटीत घ्या आणि हे धणे घेऊन त्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या टाकायच्यात। भीमसेनी घ्या किंवा साधा कापूर घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये 1 लवंग टाकायची आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि तिथे तुम्हाला पुन्हा ओम महालक्ष्मी नमः असा 11 वेळा जप करायचा आहे। हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे पूर्ण श्रद्धेने भक्तीने। माझ्या घरामध्ये भरभराट ऐश्वर्य सुख समाधान शांती सर्व काही येऊ देत आणि तू नेहमी माझ्या घरी वास करावा, आर्थिक भरभराट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथे माता लक्ष्मीला। तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही हे केलं तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचे आहे, उरलेले जे धणे आहेत ते तुम्हाला एखाद्या पिवळ्या रुमालामध्ये किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये घ्यायचे आहेत। यासाठी तुम्ही नवीन वस्त्र आणू शकता किंवा एखादा पिवळा रुमाल आणायचा आहे आणि त्या रुमालामध्ये तुम्हाला हे धणे बांधायचे आहेत। लक्षात घ्या, त्याच्यातले 5 धणे जे आहेत ते तुम्हाला पुन्हा काढून घ्यायचे आहेत आणि ते 5 धणे तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहेत आणि 5 धणे त्यामधले काढून तुम्हाला बाकीचे धणे जे आहेत ते पिवळ्या रुमालामध्ये किंवा वस्त्रामध्ये बांधायचे आहेत आणि तुमचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला तुम्हाला हे धणे जे आहेत ते टांगून ठेवायचे आहेत। तुम्ही एखादा खिळा ठोकला तिथे चालेल किंवा काहीतरी अशी अरेंजमेंट करा आणि तिथे तुम्हाला हे जे धणे आहेत ते तिथे अडकवून ठेवायचे आहेत, म्हणजे धण्यांची पोटली अडकून ठेवायची आहे आणि पोटली केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला हळद कुंकू लावून धूप दीप दाखवून तुम्हाला ते एक 10 ते 15 मिनिटं जिथे तुम्ही धनतेरसची पूजा मांडलेली आहे तिथे ही पोटली ठेवा किंवा देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ही पोटली ठेवा आणि थोड्या वेळाने ती पोटली तुम्हाला घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीचा जप करायचा आहे। ओम महालक्ष्मी नमः 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस उजव्या बाजूला बांधायची आहे। तर असा हा धण्यांचा खूप सुंदर उपाय आपल्याला धनतेरस दिवशीच करायचा आहे। बाकी वर्षभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकत नाही, फक्त धनतेरसला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि पुढच्या वर्षी तुम्हाला हे जे धने ठेवलेले आहेत ते तुम्ही विसर्जन करून टाकू शकता, म्हणजे पाण्यामध्ये विसर्जित करायचे निर्माल्यामध्ये आणि पुन्हा नवीन उपाय करून पुन्हा या ठिकाणी तुम्ही नवीन धने ठेवू शकता। अत्यंत छान उपाय आहे, वर्षभर तुम्हाला कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही, कारण धण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची ताकद असते। लक्ष्मी माता आकर्षित होते आणि धनतेरस दिवशी जर धण्यांचा उपाय केला तर लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होते आणि आपले अनेक शुभ आशीर्वाद ती त्या घराला किंवा त्या व्यक्तींना देते। त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय करू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, म्हणजे त्या देखील हा उपाय धनतेरस दिवशी करू शकतील आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल।